नमस्कार. एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी श्री व्यंकटेश स्तोत्र पठण करून दाखवणार आहे. श्री व्यंकटेश स्तोत्र हे मराठीमध्ये आहे. 108 ओव्या आहेत. ही सेवा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे 3 दिवसाची. ती कशी करायची आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे, तो नक्की पहा. चला तर मग पाहूयात श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा, सकळादी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावी करीतसे. नमन माझे हंसवाहिनी, वाग्द्वर्दे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खानी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूप तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोत्या सुख वाटे. नमन माझे संत सजना, आणि योग्या मुनिजन. सकळ श्रोतया साधुजना. नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषांशी दाहक. तोषोनिया वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी वेंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा. परंज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिधले प्रेम सुख. हे अवलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आघवे. जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगाशी. दीननाथ प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळवा लक्ष्मीरमणा. मज घालुनी गर्भाधाना, अलौकिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझी. माझी या अपराधांच्या राशी, भेदून गेल्या गगनाशी. दयावंता ऋषिकेशी, आपल्या ब्रीदाशी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध माता, काय मानी तयाचा खेद. तेवी तू कृपाळो गोविंद, मायबाप मज लागी. उदडा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे, मधुर कोठुनी असतील. अराटी लागी मृदता, कोठुनी असेल कृपावंता. पाषाणाशी गुलमत्ता, कैशिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित. समर्थाचे घरीचे श्वान, त्याशी सर्व ही देती मान. तैसा तुझा मनवितो दीन हा, अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेशी घालोनी झोळी. येणे तुझी ब्रीदावळी, कैशी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविशी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पयाला. द्रौपदीशी वस्त्रे अनंता, देत होताशी भाग्यवंता. आम्हा लागी कृपानता, कोठून आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्य पुरविली मध्यराती. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा. कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केलिया जनी, मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारिला, वडवानळ तेने अंतरी. हो तसे विवळ, ऐसे असोनी सर्व काळ. अंतरी साठविला तयाने, कुर्मे पृथ्वीचा घेतला भार. तेने सोडिला नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरले हळाहळ, तेने निळवर्ण झाला गळा. परित्यागिले नाही गोपाळा. भक्तवत्सला गोविंदा, माझ्या अपराधांच्या परी. वरिणता शिनली वैखरी, दुष्टपतित दुराचारी. अधमाहुनी अधम, विषयासक्त मंदमती. आळशी कृपण कुव्यासनी, मलिन मानसी सदा सर्व काळ. सज्जनाशी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनाशी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडिवार जगिवाचे.
वाजी. काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेशी ठार दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला म्हशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शाड धरा. तुवा अंगीकार केलिया गदाधरा कोण दोष गुण गणिल. नीचरतली रायाशी तिशी कोण म्हणेल दाशी. लोह लागता परिसाशी पूर्वस्थिती मग कैशी. गावीचे होते लेंड ओहळ गंगेशी मिळता गंगाजळ. कागविष्टेचे झाले पिंपळ तयाशी निंदे कोण म्हणे. तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अव्यर समर्थन केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा हाती घेऊनिया गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी. तुझिया नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती. कृपाळुवा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिम दहन. तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना एके कमळापती. तुझे नामे राहे माझी मती. हेची मागतो पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुगमे. ती मी अल्पमती प्रेमे स्मरुनी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा. संघर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्यनामा दामोदरा. प्रकाशघना परात्परा आदि अनादि विश्वंभरा. जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा. अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा. नरसिंह वामन भार्गवेशा. बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षका आदिपुरुषा. पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळधीशा. सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीत गुणज्ञा निजबोधरूपा. निमग्रा शुद्ध सात्विक सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्रीवत्सलांचन धरा भयकृतज्ञ नाशना गिरीधरा. दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा विवेकखानी वैरागरा. मधु मूर दैत्य संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ते. शंखचक्र गदा धरा गरुड वाहना भक्त प्रिय करा. गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधारिया जगद्व्यापका जगद्धार्या. कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूळमूर्ती. शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा. भक्त कैवारिया गुणधामा पाव आम्हा ए समयी. ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला. श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश. त्या सुखाशी पार नाही हृदयी अविभरली मूर्ती. त्या सुखाची अवलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे. ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोतीश्रवण कीजे सादर. सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्ये. सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा. गोटीव सुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळा चिये परी. चरणी वाळे घागरिया वाकीवरती गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभात चिये परी. गुडघे मांडिया जाणू स्थळ कटीतटी किंकिणी विशाळ. खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा. कटिवर्ते नाभिस्थान जेथोने ब्रह्मा झाला उत्पन्न. उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख. वैजयंती करी लखलख विद्युलतेचे परी. हृदयी श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान. तयावर्ते कंठस्थान जयाशी मुनिजन अवलोकिती. उभय भावदंड सरळ नखे चंद्रापरेश तेजाळ. शोभती दोन्ही कर कमळ रातोत्पला चिये परी. मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे. कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगवली. कंठावरुते मुखकमळ
हनुवटी अत्यंत सुनीळ, मुखचंद्रमा अति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा. दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती, जीवा जैसी लावण्य ज्योती. अधरामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नाशिक, जेथे पवनाशी झाले सुख. गंडस्थळीचे तेज अधिक, लखलखीत दोन्ही भागी. त्रिभुवनीचे तेज एकवटले, बर्वेपण शिगेशी आले. दोन्ही पातयांनी धरिले, तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा, कर्णद्व्याची अभिनव लीळा. कुंडलांच्या फाकती कळा, तो सुखसोहळा अलौकिक. बाळ विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी टिळक. केश कुरळ अलौकिक, मस्तकावरी शोभती. मस्तकी मुकुटाने किरीटी, शोभवती झिळमिळ्याची दाटी. त्यावरी मयूरपिछांची वेटी. ऐसा जगजेठी देखिला, ऐसा तो देवाधिदेव. गुणातीत वासुदेव, माझिया भक्तिस्तव सगुण रूप झालाशी. आता करू तुझी पूजा, जगजीवना अधोक्षजा. आर्ष भावार्थ हा माझा, तुझ अर्पण केला असे. करुणी पंचामृत स्नान, शुद्धोदक वरी घालून. तुझ करू मंगल स्नान, पुरुष सुक्ते करुनिया. वस्त्रे आणि यज्ञोपवीत, तुझ लागी करू पित्यार्थ. गंधाक्षदा पुष्पे बहुत, तुझ लागी समर्पू. धूप दीप नैवेद्य, फलतांबूल दक्षिणा शुद्ध. वस्त्रे भूषणे गोमेद, पद्य रागादी करुणी. भक्तवत्सला गोविंदा, ही पूजा अंगीकारावी परमानंद. नमस्कारुणी पादारविंदा, मग प्रदक्षिणा आरंभिली. ऐसा षोडोपचारे भगवंत, यथाविधी पूजिला हृदयात. मग प्रार्थना आरंभिली बहुत, वर प्रसाद मागाव्या. जय जयाजी श्रुती शस्त्र आगमा, जय जयाजी गुणातीत परब्रह्मा. जय जयाजी हृदयवासिया रामा, जगद्धारा जगद्गुरु. जय जयाजी पंकजाक्षा, जय जयाजी कमळाधीशा. जय जयाजी पूर्ण परेशा, अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती. जय जयाजी भक्तरक्षका, जय जयाजी वैकुंठ नायक. जय जयाजी जगपालका, भक्तांशी सखा तू एक. जय जयाजी निरंजना, जय जयाजी परागहना. जय जयाजी शून्याती निर्गुणा, परिसावी विज्ञापना एक माझी. मज लागी देई ऐसा वर, जेणे घडेल परोपकार. हेची मागणी साचार, वारंवार प्रार्थितसे. हा ग्रंथ जो पठन करी, त्याशी दुःख नसावे संसारी. पठन मात्रे चराचरी, विजयी करी जगाती. लग्नार्थ्याचे व्हावे लग्न, धनार्थ्याचे व्हावे धन. पुत्रार्थ्याचे मनोरथ पूर्ण, पुत्र देऊनी करावे. पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी, भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत. जयाचे चित्त सर्व काळ, उदार आणि सर्वज्ञ. पुत्र देई भक्ता लागून, व्याधिष्टाची पीडा हरण. तत्काळ कीजे गोविंदा, क्षय अपस्मार कुष्ठादी रोग. ग्रंथ पठने सरावा भोग, योगाभ्यासी योग. पठन मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत, शत्रूचा व्हावा निष्पात. सभा व्हावी वश समस्त, ग्रंथ पठने करुनिया. विद्यार्थ्याशी विद्या व्हावी, युद्धी न लागावी. पठने जगात कीर्ती व्हावी, साधू साधू म्हणूनिया. अंती व्हावे मोक्ष साधन, ऐसे प्रार्थनेचे दिजे मन. एवढे मागतो वरदान, कृपानिधे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण, देवीदासाशी दिधले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन, यथार्थ जाण निश्चयशी. ग्रंथी धरुणी विश्वास, पठन करील रात्रंदिवस. त्यालागी मी जगदीश, क्षण एक न विसंबे. इच्छा धरुणी करील पठन, त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेशी साधन पठन. एक मंडळ, पुत्रार्थ्याने 3 मास, धनार्थ्याने 21 दिवस. कन्यार्थ्याने षण्मास. ग्रंथ आदरे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग. त्याशी एक मंडळ सांग, पठने करुणी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त, ऐसे बोलिला श्री भगवंत. साचन मानी जयाचे चित्त, त्याशी अदपात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठनी, त्याशी कृपा करील चक्रपाणी. वर दिधला कृपा करुणी, अनुभवे कळू येईल. गजेंद्राची या आकांताशी, कैसा पावला ऋषिकेशी.
प्रल्हादाची या भावार्थाशी स्तंभातून प्रकटला. वज्रासाठी गोविंदा, गोवर्धन परमानंदा, उचलोनिया स्वानंद कंदा, सुखी केले तये वेळी. वत्साचे परी भक्ताशी, मोहे पानावे धेनू जैसी. मातेच्या स्नेह तुलनेसी, त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार, भक्ताशी घालीशी कृपेची पाखर. हा तयाचा निर्धार, अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अवलौकिक, संतोषोनी वैकुंठ नायक. वर दिधला अलौकिक. जेने सुख सकळांशी, हा ग्रंथ लिहिता गोविंद. या वचनीन धरावा भेद, हृदयी वसे परमानंद. अनुभव सिद्ध सकळांशी, या ग्रंथीचा इतिहास. भावे बोलिला विष्णुदास, आनिक न लागती सायास. पठन मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक, पूर्णानंदा प्रेम सुख. त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक. मुनिसुरवर विस्मित, प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी. त्रैलोक्य भजत त्रिकाळी, ध्याती योगी आणि चंद्रमौळी. शेषाद्री पर्वती उभा असे, देवीदास विनवी श्रोतया चतुरा. प्रार्थना शतक पठन करा, जावया मोक्षची या मंदिरा. काही न लागती सायास, एकाग्र चित्ते एकांती. अनुष्ठान कीजे मध्यरात्री, बैसोनिया स्वस्त चित्ती. प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल, तेथे देह भावाशी नुरे ठाव. अवघा चतुर्भुज देव, त्याचे चरणी ठेवूनी भाव. वर प्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण. श्री व्यंकटेशार्पणमस्तु. श्री व्यंकटेश स्तोत्र इथे पूर्ण वाचून दाखवले आहे. ही सेवा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्येच करायची आहे. ती पूजा कशी करायची, ते अनुष्ठान कसे करायचे याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला आहे, तो तुम्ही नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्ही ही सेवा नक्की करून पहा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री व्यंकटेशाय नमः.